नमस्कार. आपण जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे ध्यान. आणि ध्यान हा विषय समजून घेत असताना आपण यामध्ये सच्चिदानंद स्वरूप आपल्या ठिकाणी कसं नांदतं हे जाणून घेत आहोत. आता हे जे सच्चिदानंद स्वरूप आहे यामध्ये 3 पद आहेत, सत, चित, आनंद. त्यामधलं पहिलं पद म्हणजे सत हे आपण आत्तापर्यंत पाहिलं. आता आपण चित हे जे पद आहे ना ते पाहत आहोत. चित पदामध्ये आपण त्याला काय म्हणतो, जाणीव प्लस नेणीव. आणि ही जाणीव जीवनामध्ये एकंदर कसं कार्य करते हे आपण मागच्या खेपेला पाहिलं होतं. आता जाणीव म्हणजेच जीवन, आणि ही जाणीव जीवनामध्ये निरनिराळ्या प्रकाराने कशी नांदते हे आपण आता पाहत आहोत. मागच्या खेपेला आपण जाणून घेतलं की जाणीव ही जेव्हा मनरूपामध्ये परिवर्तित होते मग त्या मनाच्या ठिकाणी 6 प्रकार म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे जे षडविकार ज्याला आपण म्हणतो ते षडविकार निर्माण होतात. हे याला सगळेजण म्हणजे आपण जर जगामध्ये पाहिलं किंवा साहित्यामध्ये जर आपण पाहिलं किंवा बोलण्यामध्ये जर आपण पाहिले तर सर्व लोक यांना विकार असं म्हणतात. आणि याला आपण विकार जे म्हणतो ना हेच मुळात चुकीचं आहे. मुळात त्या प्रेरणा आहेत आणि या प्रेरणा ज्यावेळेस प्रमाणाच्या बाहेर जातात त्यावेळेस त्याचं रूपांतर विकारामध्ये होतं. ह्या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. आणि ह्या ज्या प्रेरणा आहेत ह्या प्रेरणा जेव्हा सच्चिदानंद स्वरूपाशी संलग्न होतात त्यावेळेस त्याचं रूपांतर सद्गुणांमध्ये होतं. म्हणून एका बाजूने या प्रेरणा आहेत, दुसऱ्या बाजूने हे विकार होऊ शकतात आणि तिसऱ्या बाजूने हे सद्गुण होऊ शकतात. म्हणून प्रेरणा रूपाने ते जीवनाला आवश्यक आहेत, विकार रूपाने जीवनाला धोकादायक आहेत आणि सद्गुण रूपाने जीवनाचं सौंदर्य वाढवणारे आहेत. आणि म्हणून हे 6 प्रकार जे आहेत हे आपण या 3 प्रकारांनी पाहणं अतिशय आवश्यक आहे. म्हणून यामधला पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे प्रेरणा, तो आपण आता बघूया. ह्या सगळ्या प्रेरणा आहेत म्हणजे हे जे 6 विकार ज्याला आपण म्हणतो ह्या सगळ्या प्रेरणा आहेत हे पहिलं लक्षात ठेवायचं. प्रेरणा आहेत याचा अर्थ काय की त्या विधात्यानेच निर्माण केलेल्या आहेत असं म्हटलं तरी चालेल. त्या निसर्गदत्तच आहेत, निसर्गाकडूनच त्या निर्माण झालेल्या आहेत आणि म्हणून त्या जीवनाला अत्यंत आवश्यक अशा आहेत, म्हणून त्या या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. आता आपण उदाहरण घेऊया काम. काम ही प्रेरणा आहे. प्रत्येक माणसाच्या ज्या ठिकाणी काम आहे, इच्छा आहे. काम हा जो शब्द आहे ना ह्याचं अनेक तऱ्हेने प्रगटीकरण होतं. म्हणजे कामना, इच्छा, आकांक्षा, महत्त्वाकांक्षा, आशा ही सगळी काम ह्याचीच निरनिराळी रूपं आहेत. म्हणून काम ही प्रेरणा आहे, इच्छा ही प्रेरणा आहे. म्हणून प्रत्येक माणसाच्या ठिकाणी इच्छा ही असतेच. इच्छा नाही, कामना नाही, वासना नाही, काम नाही असं कधी होऊ शकत नाही, कारण ती प्रेरणा आहे. आणि जो माणूस जन्माला आलेला आहे त्याच्या ठिकाणी ही प्रेरणा असतेच. इतकंच नव्हे तर प्राणीमात्रांच्या ठिकाणी सुद्धा ही प्रेरणा आहे. आपण एक लक्षात ठेवायचं की प्राणीमात्र जे आहेत त्यांच्या ठिकाणी सुद्धा ही प्रेरणा आहे. आणि त्यामुळे काम ही अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे. काम जर नसेल ना तर जीवन चालूच शकत नाही. काम या प्रेरणेमुळे जीवन जे आहे ना आपलं ते काम या प्रेरणेमुळे चाललेलं आहे. सगळी जी निर्मिती झालेली आहे ती काम या प्रेरणेमुळे झालेली आहे. म्हणून काम हा अत्यंत आवश्यक आहे. आता काम आपण पाहिलं. क्रोध, क्रोध जो आहे तो सुद्धा जीवनाला अत्यंत आवश्यक आहे. क्रोध जर माणसाच्या ठिकाणी नसेल तर त्याला जीवनामध्ये जे काही करायचं असेल ते त्याला जमणारच नाही. आता उदाहरण घेऊ आपण. एखादा माणूस आहे आणि त्या माणसाकडे क्रोधच नाही, मग त्याच्या हाताखाली काम करणारी माणसं किंवा त्याची मुलं बाळं किंवा इतर मंडळी जी आहेत त्यांच्यावरती क्रोध नावाची जर गोष्ट नसेल तर ह्या सगळ्यांवरती नियंत्रण करणं नावाची जी गोष्ट आहे ना ती त्याला जमणार नाही. आता आई मुलावरती रागवते, चिडते, कित्येक वेळा ती त्याला मारते सुद्धा, ती क्रोधाने मारते. ती त्याला शिव्या देते, ती सुद्धा क्रोधाने देते, पण त्याच्या मागे तिचं प्रेम असतं. म्हणजे आता मुलगा जर उन्हात खेळत असेल तर आई मुलाला काय सांगते, अरे गोंद्या उन्हात कशाला मरतोस, मरायचं तर घरात येऊन मर. आता यामध्ये सगळे अपशब्द आहेत, पण त्याच्यामागे तिचा हेतू काय आहे की मुलाने उन्हात खेळू नये, त्याने आतमध्ये यावं, त्याचं भलं व्हावं. म्हणजे ती रागवते पण तिचं त्यामागे प्रेम असतं आणि त्या प्रेमामुळे ती त्याच्यावरती रागवते की तो आटोक्यात यावा, म्हणून त्याने ऐकावं यासाठी. मग आता आई रागवली आहे म्हटल्यानंतर मुलगा पण लगेच घरी निघून जातो. म्हणजे आपल्या हाताखाली माणसं जी काम करत असतात ना ती आपल्याकडे क्रोध नावाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे नाही असं जर आपण म्हटलं आणि बावळटासारखे जर राहिलो, त्यांना काय करायचं ते करू दे, क्रोध म्हणजे आपल्याकडे नाहीच
असं जर आपण म्हटलं तर ती जी माणसं काम करणारी आहेत ती त्यांचं काम व्यवस्थितरित्या करणार नाहीत. आणि दुसरी गोष्ट अशी की कोणीही उठेल आणि आपल्या टपलीत मारेल. साध्या भाषेत सांगायचं झालं तर कोणी उठेल आणि आपल्या टपलीत मारेल. का? कारण आपल्याकडे क्रोध नाही. म्हणून क्रोध जो आहे ना तो जीवनाला अत्यंत आवश्यक आहे आणि तो महत्त्वाचा असा भाग आहे. आता क्रोध जो आहे तो क्रोध किती असला पाहिजे या संदर्भात एक गोष्ट आहे. ती गोष्ट अशी पुरातन काळातली एक गोष्ट आहे. एकदा नारद मुनी एका वाटेवरून जात होते. त्या वाटेमध्ये त्यांना एक साप भेटला आणि तो साप जो आहे ना तो साप अनेकांना चावतो आणि त्यामुळे अनेक माणसं मरतात अशी तक्रार नारद मुनींना पूर्वीच केली होती लोकांनी. तर नारद मुनी त्या सापाला भेटल्यावरती काय उपदेश करतात की तू जे लोकांना चावतोस ना ते काही चांगलं नाही, तर तू काही लोकांना चावू नको, त्यामुळे तुझ्या ठिकाणी पाप निर्माण होतं आणि अनेक लोक त्यामुळे मरतात, म्हणून तू लोकांना चावू नकोस असं नारद मुनी सापाला सांगतात. आता नारद मुनी म्हणतायत म्हटल्यानंतर साप ठरवतो आता मी कोणालाही चावणार नाही असं साप ठरवतो आणि तो कोणालाही चावेनासा होतो आणि शांत पडून राहतो. आता तो काही करत नाही म्हटल्यानंतर लहान लहान मुलं जी खेळत असतात ना ती त्या सापाच्या जवळ येतात. आधी साप बघितल्यानंतर मुलं घाबरायची, पण आता ती मुलं त्याच्या जवळ यायला लागली. त्यानंतर तो काहीच करत नाही. मग एका मुलाने दगड घेतला आणि तो सापाला मारला, तरीसुद्धा तो काही करत नाही. मग 4 मुलांनी दगड घेतली आणि ती त्याला मारली. असं करता करता सगळेजण त्याला दगड मारायला लागले आणि त्यामुळे तो बेजार होऊन तिकडेच पडून राहिला. दुसऱ्या दिवशी कर्मधर्म संयोगाने नारद मुनी पुन्हा त्याच वाटेवरून चाललेले होते. आता नारद मुनींना ती सापाची दुर्दशा दिसली. नारद मुनी त्याला म्हणाले, हे काय झालं रे तुझं? अशा तू गर्भगळीत होऊन का पडलेला आहेस? असा तू बेजार होऊन का राहिलेला आहे? काय झालं? मग साप म्हणाला, महाराज ही सगळी तुमचीच कृपा. हां, माझी कृपा? मी काय केलं? तुम्ही मला सांगितलं की कोणाला चावू नकोस आणि मी त्यानंतर असं ठरवलं कोणालाही चावायचं नाही. त्याची परिणिती अशी झाली की सगळीजणं मला दगडं मारायला लागली आणि मारता 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 आता माझी ही अवस्था आलेली आहे की मी आता मरणोन्मुख झालेलो आहे. मग नारद मुनी काय म्हणाले, अरे मी तुला काय सांगितलं? मी तुला चावू नको म्हणून सांगितलं. मी तुला फूस करू नको म्हणून सांगितलं का? मी तुला फूस करू नको म्हणून नाही सांगितलं. मी तुला चावू नको म्हणून सांगितलं, पण तू फूस पण केलं नाही आणि नुसताच पडून राहिला. त्यामुळे तुझ्यावरती ही दुःखाची परिस्थिती आहे ना ती ओढवलेली आहे. तू नुसतं फूस जरी केलं असतं तरीसुद्धा ती मुलं तुझ्यापासून 7 कोस दूर पळून गेली असती. चावण्याचा प्रश्नच येत नाही. नुसतं फूस केलं, पण तू फूस पण केलं नाही आणि काहीच नाही. याच्यातून आपल्याला काय कळलं नेमकं की क्रोध किती असला पाहिजे? फूस करण्या इतका असला पाहिजे. हा चावण्यासाठी नसावा. आज अनेक लोक क्रोध करतात, तो निराळा प्रकारे करतात, पण प्रेरणारूपी जो क्रोध आहे ना त्या क्रोधामध्ये आपलंसुद्धा हित झालं पाहिजे आणि इतरांचं सुद्धा हित झालं पाहिजे, ती प्रेरणा असते. आणि म्हणून क्रोध जो आहे ना तो नेहमी ओठातून असावा, पोटातून नसावा असं म्हटलेलं आहे. नेहमी तो पोटातून नसावा तर ओठातून असला पाहिजे. म्हणून आवश्यक आहे तितकाच, गरजेपुरताच, फूस करण्यापुरता क्रोध असावा. कोणालाही चावण्यासाठी कधीही क्रोध नसावा. म्हणून क्रोध जो आहे ना तो सुद्धा जीवनाला अत्यंत आवश्यक आहे. आता लोभ जसं क्रोध आवश्यक आहे, काम आवश्यक आहे, कामामुळे संपूर्ण जीवन आपलं चाललेलं आहे, मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे क्रोध आवश्यक आहे, तसा हा लोभ आहे ना तो सुद्धा माणसाच्या ठिकाणी आवश्यक आहे. माणसाकडे जर लोभ असेल ना तर तो सतत कार्यरत राहतो, नाहीतर ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. असा जर प्रकार माणसाच्या ठिकाणी झाला तर तो जो कार्यरत होणार असेल तो कार्यरतच होणार नाही. आणि त्यामुळे माणूस नेहमी कार्यरत असला पाहिजे, त्याने नेहमी प्रयत्न केले पाहिजेत आणि माणसाने प्रयत्नशील राहण्यासाठी लोभ उपयोगी पडतो. आणि म्हणून सद्गुरू काय सांगतात, देवासकट सर्व काही प्राप्त करून घेण्याचं सामर्थ्य हे प्रयत्नांमध्ये आहे. म्हणून प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ आहेत असं सद्गुरू सांगतात. का सांगतात? कारण माणसाने नेहमी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. माणसाने जर प्रयत्न करायचे सोडून दिले ना आणि नुसताच पडून राहिला तर ते त्याच्यासाठी सुद्धा हानिकारक आहे, इतर लोकांसाठी हानिकारक आहे, समाजासाठी ते हानिकारक आहे, कुटुंबासाठी हानिकारक आहे, राष्ट्रासाठी हानिकारक आहे, सर्वांसाठीच ते हानिकारक ठरतं. त्यामुळे माणसाच्या ठिकाणी लोभ हा पाहिजेच. आणि लोभ जर माणसाकडे असेल ना तर तो प्रयत्नशील राहतो. जीवनामध्ये जर प्रगती साधायची असेल तर त्याला लोभ उपयोगी पडतो.
आणि म्हणून लोभ असेल तर माणूस प्रयत्नशील राहतो, कार्यरत राहतो, काम करतो आणि त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये प्रगती साधली जाते. आणि लोभ असेल ना तर माणसाच्या जीवनामध्ये चैतन्य निर्माण होतं. आज आपण जे चैतन्य बघत आहोत सर्व ठिकाणी, जो उत्साह आपल्याला दिसतो तो कशामुळे? लोभामुळे दिसतो. म्हणून माणसाकडे जर लोभ नसेल तर तो नुसता धोंड्यासारखा बसून राहील. म्हणून माणसाच्या ठिकाणी लोभ हा पाहिजेच. आता लोभ झालं, त्यानंतर मोह. मोह जो आहे तो सुद्धा खूप आवश्यक आहे जीवनामध्ये. आता आपण प्रत्येकाची 2 अंग असतात, बरी बाजू आणि दुसरी अनिष्ट बाजू. आता दुसरी जी बाजू आहे ती आपण नंतर बघू. पण प्रेरणारूपी मोह कसा आहे? मोह म्हणजे काय की एखादी वस्तू, एखादी गोष्ट किंवा एखादी व्यक्ती आपल्याला हवीशी वाटणे आणि इतकी हवीशी वाटणे की तिच्याशिवाय चैनच न पडणे, याला मोह असं म्हणतात. आता ही मोहाची एक बाजू झाली. आता परमार्थात पडलेले लोक काय म्हणतात? प्रपंचात अडकलेले किंवा संसारात अडकलेले लोक मोहात पडले असं म्हणतात. म्हणतात की नाही की तो बायकोच्या मोहात पडला, तो मुलांच्या मोहात पडला, तो संसाराच्या मोहात पडला म्हणजे फुकट गेला असं म्हणतात. त्यामुळे लोक काय करतात? संन्यास घेतात. आधीच्या काळामध्ये लोक संन्यास घ्यायची, घरदार सोडून जायची, उद्योगधंदे सोडून जायची, गुहेत जाऊन बसायचे, ध्यान करायचे. कशासाठी? तर संसार करणं, प्रपंच करणं म्हणजे मोहात पडणं असा एक समज झालेला होता. म्हणून लोक संन्यास घेऊन, बैरागी होऊन, साधू होऊन गुरुहेत जाऊन बसायचे, ध्यान करत राहायचे. तर हे सगळं जे आहे ना ते बरोबर नाही. संसार जो आहे तो जीवनाला आवश्यकच आहे. संसार जर नसेल तर जीवनाला काही अर्थच राहणार नाही. म्हणून संसार हा पाहिजे. मग मोह आहे म्हणून सगळं सोडून द्यायचं आणि गुहेत जाऊन बसायचं, हे बरोबर नाही. मी सद्गुरू नेहमी एक गोष्ट सांगतात की एक माणूस आहे आणि तो माणूस नुसतं ध्यान करतो आणि ध्यान करण्यापलीकडे तो काहीही करत नाही, दिवसभर आपलं ध्यानच करत बसलेला आहे. आता तो माणूस आणि त्या माणसाच्या बाजूला आपण एक धोंडा नेऊन ठेवू. तो धोंडा आणि हा माणूस, या दोघांमध्ये फरक काय? हा पण काही जगाच्या उपयोगी पडत नाही आणि तो धोंडा पण काही जगाच्या उपयोगी पडत नाही. म्हणून खरा योगी कोण? जो दुसऱ्यांच्या उपयोगी पडतो तो खरा योगी. याचाच अर्थ काय? एखादी बैठक स्थिती घेऊन दिवसभर ध्यान करत बसणं, कामधंदे सोडून. कशासाठी? तर काहीतरी साध्य करून घेण्यासाठी, काहीतरी प्राप्त करून घेण्यासाठी. पण ते जे साधायचं आहे ना ते त्यामुळे साधलं जात नाही. आणि म्हणून ध्यान करण्यामागचा जो हेतू आहे ना त्याच्यावरती त्याचं फळ अवलंबून असतं. आणि मुळात हे जे योगशास्त्र आहे किंवा अध्यात्मशास्त्र जे आहे किंवा जीवनविद्येचं जे शास्त्र आहे ना, हे आपल्या जीवनाचं कल्याण करून घेण्यासाठी आणि आपलं जीवन सार्थकी लावून इतरांच्या उपयोगी पडण्यासाठी हे जे शास्त्र आहे ते निर्माण झालेलं आहे. म्हणून तो जर दिवसभर ध्यान करत बसला तर तो धोंडा आणि हा याच्यामध्ये काही फरकच राहणार नाही, कारण दोघांचाही जगाला काही उपयोग नाही. पण याचा अर्थ ध्यान करू नये असा नव्हे. ध्यान केलं पाहिजे पण थोडा वेळ. बाकीचा वेळ आपण प्रयत्न केले पाहिजेत, काम केलं पाहिजे. ध्यान किती वेळ केलं पाहिजे की झोपण्याआधी 10-15 मिनटं, उठल्यानंतर 10-15 मिनटं, किंवा रिकामा जो वेळ असतो तो नामाने भरला पाहिजे. किंवा काम जेव्हा असं काम असेल जे काम करता करता नाम घेऊ शकू आपण, त्याचा कामावरती परिणाम होणार नाही, असं काम करत करत म्हणजे हाताने काम, मुखाने नाम आणि अंतःकरणात राम असं ध्यान ज्यावेळेस सुरू होईल ना त्यावेळेस त्या ध्यानामध्ये उत्पादकता असते. ध्यानामध्ये नेहमी उत्पादकता असली पाहिजे. आणि असं ध्यान ज्यावेळेस मनुष्य करतो त्यावेळेस त्याचं जीवन, त्याचा जन्म हा उजळून निघून त्याचा प्रभाव इतरांवरती पडावा अशा समर्पित भावाने तो परमेश्वराने आपल्याला जे काही दिलेलं आहे त्याप्रती कृतज्ञ राहून स्मरण करत करत मार्गक्रमण करतो. त्यावेळेस अशा ध्यानामध्ये उत्पादकता असते. आणि असं ध्यान करण्यासाठी हा जो विषय आहे सच्चिदानंद स्वरूप, हा विषय समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि हा विषय जर आपल्याला समजला ना एकदा, तर आपल्या जीवनामध्ये आपलं जे आचरण आहे त्या आचरणामध्ये सूत्रबद्धता येते, प्रमाणबद्धता येते, सगळ्याच गोष्टी नियंत्रित येतात. म्हणजे विचारांवरती, आहार, विहार, झोप ह्या सगळ्यांवरती नियंत्रण येतं. आता झोप पण कशी पाहिजे? प्रमाणात पाहिजे. झोपेवरती पण नियंत्रण पाहिजे. आता झोप ही जीवनाला आवश्यक आहे, ती एक प्रेरणा आहे, म्हणून 24 तास झोपतोय, चालेल? चालणार नाही. ती प्रेरणा आहे, ती जीवनाला आवश्यक आहे, सगळं खरं. पण 10-10 तास, 12-12 तास झोपायचं? तर सांगायचा मुद्दा काय की झोप ही आवश्यक आहे पण थोडा वेळ.
बाकीचा वेळ आपण प्रयत्न केले पाहिजेत, काम केलं पाहिजे, जगाला उपयोगी पडू असं काम केलं पाहिजे. मग तुझा जो काही उद्योगधंदा असेल तो नीट होण्यासाठी झोप आहे. एक लक्षात घ्यायचं की ही झोप नावाची गोष्ट जी आपल्याला दिलेली आहे ना देवाने म्हणजे निसर्गाने, ती का? कारण आपण जागृतीमध्ये उत्तम काम उत्तम कार्य आपल्याकडून घडावं यासाठी ही झोप आहे. म्हणून तसंच ध्यान जे आहे ना ते आवश्यक आहे, पण थोड्या वेळ. बाकीच्या वेळ आपण प्रयत्न केले पाहिजेत, काम केलं पाहिजे, जगाच्या उपयोगी पडू असे योगी आपण बनलं पाहिजे. म्हणून ध्यान हे आवश्यक आहे, पण थोड्या वेळ. आता मोह हा जो शब्द मी वापरला, हा मोह जो आहे ना तो अत्यंत आवश्यक आहे जीवनामध्ये. संसाराचा मोह जो आहे तो आपण जर सोडला आणि माणसं आपल्याजवळ नको आणि आपण जर एकटे बसून राहायचं असं ठरवलं तरीसुद्धा आपल्याला थोड्या वेळाने आपल्यालाच कंटाळा येईल आणि आपण बाहेर जाऊ असं म्हणून मोह आहे ना तो आपल्या ठिकाणी पाहिजे. मग मुलांचा मोह, नातवंडांचा मोह, शेजाऱ्या पाजारांचा मोह, संसाराचा मोह, माणसांचा मोह, हा मोह जर माणसाकडे नसेल तर संसार ज्याला आपण म्हणतो किंवा प्रपंच ज्याला आपण म्हणतो ना तो होऊच शकणार नाही. म्हणून मोह जो आहे तो माणसाच्या ठिकाणी असलाच पाहिजे प्रेरणा रूपाने. आता मोह झालं. मद म्हटल्यानंतर आपल्याला काय वाटतं की एखादा माणूस उन्मत्त झाला किंवा उद्धत झाला तर याच्या अंगात ना खूप मद शिरलेला आहे असं आपण म्हणतो. पण हा जो मद आहे हा प्रेरणारूपी जर आपण पाहिला ना तर तो जीवनाला कसा आवश्यक आहे हे आपल्या लक्षामध्ये येईल. मद म्हणजे काय? मध कसं जेवणात आपल्या रुची आणतं, जेवणात रुची आणतं, ते गोड असतं, पौष्टिक असतं. तसाच हा आपल्या शरीरामध्ये मध आहे. आणि या मदालाच दुसरा शब्द काय तर रुबाब. आणि हा जो रुबाब आहे ना हा माणसाच्या ठिकाणी असला पाहिजे. आपण महाभारत पाहिलं असेल, त्या महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्ण चालतात, ते अर्जुन चालतात, कर्ण, दुर्योधन हे सगळे जे चालतात ना ते कसे चालतात? एकदम रुबाबात चालतात. आणि त्यांचा तो रुबाब बघितला ना की आपल्याला पण कसं बरं वाटतं. म्हणून हा जो रुबाब आहे ना हा माणसाच्या ठिकाणी असलाच पाहिजे. त्याच्याकडे जर रुबाब नसेल ना तर त्या माणसाकडे चैतन्यच नाही असं वाटतं. म्हणून माणसाच्या ठिकाणी मद हा पाहिजे थोडासा प्रमाणामध्ये. मत्सर जो आहे त्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे मत्सर जर प्रमाणात असेल तर ती प्रेरणा आहे, पण तो जर प्रमाणाच्या बाहेर गेला तर त्याचं रूपांतर विकारामध्ये होतं. म्हणून हा जो मत्सर आहे ना हा मत्सराचे चांगलं स्वरूप म्हणजे ईर्ष्या. आता उदाहरण घेऊ आपण. एका वर्गामध्ये शाळेत एका मुलाचा पहिला नंबर आला आणि एखाद्याचा 4था नंबर आला. आता पहिला नंबर ज्याचा आला ना त्याच्याविषयी बाकीच्या मुलांना मत्सर वाटतो. आता दोन प्रकारची मुलं असतात. काही मुलं नुसताच मत्सर करतात आणि द्वेष करत राहतात, पण काही मुलं अशी असतात की त्याचा जर पहिला नंबर आला तर माझा का नाही येणार, मी जर प्रयत्न केला तर माझा सुद्धा पहिला नंबर येईल. याला ईर्ष्या म्हणतात. ही ईर्ष्या त्याच्या ठिकाणी आहे म्हणून तो प्रयत्न करेल. ईर्ष्याच नसेल तर प्रयत्न काय करेल. म्हणून त्याचा पहिला नंबर आला तर माझा सुद्धा पहिला नंबर येईल, याला ईर्ष्या म्हणतात. या ईर्ष्येमुळे माणसाच्या जीवनामध्ये त्याला यश मिळू शकतं. म्हणून हे जे 6 प्रकार आहेत, 6 विकार ज्याला म्हणतो, ज्या प्रेरणा आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर, ह्या जर आपण अंगी बाळगल्या आणि त्या प्रमाणात ठेवण्याचा प्रयत्न करून जर बाळगल्या ना तर हेच काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर जे आहेत ते आपल्याला आपल्या जीवनामध्ये यशस्वी करण्यासाठी मदत करतील असा सद्गुरू वामनराव पै यांचा सिद्धांत आहे. आणि त्यामुळे हे जे 6 प्रकार आहेत त्या प्रेरणा आहेत म्हणून त्या जीवनाला आवश्यक आहेत. पण ह्या प्रेरणा जेव्हा प्रमाणाच्या बाहेर जातात तेव्हा त्याचं रूपांतर विकारामध्ये होतं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता काम जोपर्यंत प्रमाणात आहे तोपर्यंत सगळं चांगलं चाललेलं आहे. म्हणजे जीवन चांगलं चाललेलं आहे, जग चांगलं चाललेलं आहे, माणसाचं जीवन चांगलं चाललेलं आहे, कुटुंब चाललेलं आहे, माणसाच्या जीवनाचं राहतगाडं जे आहे ते काम या प्रेरणेमुळे चाललेलं आहे. पण काम ही प्रेरणा जेव्हा प्रमाणाच्या बाहेर जाते आणि त्याचं रूपांतर विकारामध्ये होतं तेव्हा जीवनामध्ये काय काय अनिष्ट गोष्टी घडतात हे आपण आज वर्तमानपत्रांमध्ये वाचतोच. कुठे बलात्कार झाला, कुठे काय झालं, कुठे काय झालं. आता काम हा फक्त स्त्री बाबतीतच आहे असा नव्हे, तो सत्तेसाठी पण काम आहे. त्यानंतर पैशांसाठी माणसं वाटेल ते करतात. प्रॉपर्टीसाठी पण माणसं वाटेल ते करतात. आणि म्हणून हा जो काम आहे ना हा काम जोपर्यंत प्रेरणेमध्ये आहे तोपर्यंत
जोपर्यंत प्रमाणात आहे तोपर्यंत ती प्रेरणा असते, पण तो एकदा जर त्याने प्रेरणेचं प्रमाण ओलांडलं तर त्याचं रूपांतर विकारामध्ये होतं. आणि हा विकाररूपी काम ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये निर्माण होतो त्यावेळेस तो आपल्या जीवनामध्ये धोका निर्माण करतो. म्हणून हा जो काम आहे ना, हा काम अत्यंत वाईट. क्रोध जो आहे तो सुद्धा जोपर्यंत प्रमाणात आहे तोपर्यंत ठीक आहे, पण तो प्रमाणाच्या बाहेर गेला तर त्याचं रूपांतर विकारामध्ये होतं. प्रमाणात आहे तोपर्यंत ती प्रेरणा आहे, पण प्रमाणाच्या बाहेर गेला तर तो विकार होतो. म्हणून क्रोधाच्या आहारी गेलेली माणसं जी असतात ना, ती काय करतील आणि काय करू शकणार नाहीत हे ब्रह्मदेवही सांगू शकत नाही. म्हणून हा जो क्रोध आहे ना, हा क्रोध सुद्धा अत्यंत वाईट आहे. क्रोधाच्या आहारी गेलेली माणसं वाटेल ते करतात. म्हणजे आज जे मारामाऱ्या, भांडणं, खून हे सगळ्या ज्या गोष्टी घडतात त्या कशापायी होतात? क्रोधापायी होतात. आणि हा जो क्रोध आहे ना, हा क्रोध जर आटोक्यात आणता आला नाही तर तो त्याला मोकाट वाट देतो. आत्ताच आपण उदाहरण बघत आहोत की 2 देशांतर्गत जे वातावरण चाललेलं आहे ते वातावरण इतकं भयानक आहे. आणि त्यामुळे क्रोध जर माणसाला आला तर काय घडू शकतं याचं आता उत्तम उदाहरण आहे. म्हणून हा जो क्रोध आहे ना, हा क्रोध माणसाला जीवनामध्ये मोठा धोका निर्माण करतो. म्हणून हा क्रोध जो आहे तो अत्यंत वाईट आहे. जसं काम वाईट, क्रोध वाईट. काम झालं, क्रोध झालं, आता लोभ. काम जसा वाईट आहे, क्रोध जसा वाईट आहे, तसंच माणसाला जर लोभ झाला ना तर त्याला मिळवण्याची सवय लागते. म्हणजे हे मिळव, ते मिळव, सगळं तो मिळवण्याच्याच मागे असतो. आता आपण इथे उदाहरण घ्यायचं झालं तर आपण जेव्हा रेल्वेने प्रवास करतो तेव्हा आपल्याला पहिले काय वाटतं की गाडी एकदा वेळेवर मिळाली ना की मी धन्य झालो. असं आपल्याला ठीक आहे, गाडी वेळेवर आली, त्याच्यानंतर आपल्याला वाटतं आता फक्त आत शिरायला भेटलं ना की मग मी धन्य झालो. मग आत शिरायला भेटलं, आता आत शिरल्यानंतर उभं राहायला लागतं. आता फक्त बसायला भेटलं ना की मग बरं होईल जरा. मग बसायला पण भेटतं. बसल्यानंतर त्याला हळूहळू असं वाटायला लागतं आता जरा एक डुलकी काढता आली म्हणजे बास. मग तो अशी मान दुसऱ्याच्या खांद्यावरती टाकतो. याला काय म्हणतात? याला लोभ म्हणतात. एक झालं की दुसरं पाहिजे, दुसरं झालं की तिसरं पाहिजे, तिसरं झालं की चौथं पाहिजे, याला लोभ असं म्हणतात. म्हणून जसा काम वाईट, क्रोध वाईट, तसा हा जो लोभ आहे ना, हा लोभ सुद्धा माणसाला हैवान करतो. म्हणून हा लोभ जो आहे तो सुद्धा अत्यंत वाईट. आणि लोभाच्या आहारी गेलेली माणसं जी असतात ती वाटेल ते करतात. मग ते मागचा पुढचा काहीही विचार करत नाहीत आणि त्यामुळे लोभामुळे माणूस शैतान होतो. म्हणून हा जो लोभ आहे तो सुद्धा अत्यंत वाईट. आता मोहाची आपण एक बाजू मगाशी पाहिली. आता मोहाची जी दुसरी बाजू आहे ती कशी आहे की एखादी आपली अहिताची गोष्ट ती आपल्याला मिळावी आणि त्यासाठी आपण प्रयत्न करतो, त्याला मोह म्हणतात. आणि हा जो मोह आहे ना, हा मोह अत्यंत वाईट. जी गोष्ट आपल्या अहिताची आहे ती मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो त्याला मोह. आणि ती मोहाची अनिष्ट बाजू झाली. आपण मगाशी एक बाजू पाहिली, ही दुसरी बाजू झाली. तर ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे की अर्जुनाला मोह झाला, मोहे गुंतला असं म्हटलेलं आहे. का? आता अर्जुनाची जर आर्ग्युमेंट आपण पाहिली ना, वरवर जर आपण पाहिलं तर अर्जुन बरोबर बोलतोय असं आपल्याला वाटेल. जर वरवर पाहिलं ना तर अर्जुन बरोबर बोलतोय. आपल्या गुरूंना मारायचं म्हणजे द्रोणाचार्यांना मारायचं, आपले भीष्माचार्य म्हणजे पितामह त्यांना मारायचं, आपली भावंड चुलत का असेना पण त्यांना मारायचं. हे सगळं जे आहे ना याच्यामुळे मी युद्ध करणार नाही असं अर्जुन म्हणतो. पण त्यावेळेस ते त्याच्या अहिताचं होतं. कारण त्याने जर युद्ध केलं नसतं तर त्या कौरवांनीच याला मारलं असतं. गमतीची गोष्ट अशी आहे की ते जे कौरव होते ना, त्या कौरवांनी हे पांडव जर पळून जाण्याचा प्रयत्न केला असता तर या पांडवांना कौरवांनीच मारून टाकलं असतं. त्यामुळे तो त्याच्यामध्ये एक गुंतला होता. आणि अजून कशामध्ये गुंतला होता की आपल्या जवळच्या व्यक्तींना मारायचं हे तो वाईट समजत होता, हे चांगलं नाही असं तो समजत होता. पण ते त्या परिस्थितीमध्ये वाईट नव्हतं, कारण त्यांना मारणं हे आवश्यक होतं, कारण त्यांनी अन्यायाची बाजू घेतलेली होती. त्यांना समजवण्यात पण आलेलं होतं की आम्हाला फक्त 5 गावं द्या, आम्ही संतुष्ट राहू, लढाई नको. पण तरीसुद्धा दुर्योधन काय म्हणाला की 5 गाव तर सोडाच, पण सुईच्या अग्रावर राहील इतकी मातीसुद्धा मी द्यायला तयार नाही असं म्हटला. त्यामुळे हे जे युद्ध आहे ना ते त्यामुळे झालं.
म्हणजे त्या युद्धाला काही इलाजच नव्हता, म्हणून त्यामधून पळून जाणं किंवा ते युद्ध न करणं हे जे होतं ना, हे त्यांच्या अहिताचं होतं, म्हणून अर्जुन मोहात गुंतला असं म्हटलं. आता संसारातली माणसं जी आहेत ना, ती सुद्धा मोहात गुंततात, मुलांच्या मोहात गुंततात. मुलं जर वाईट करत असतील हे जर माहिती आहे, पण तरीसुद्धा त्यांना सांगत नाही, उपदेश करत नाही, अडवत नाहीत, म्हणजे काय होतं, ते मुलांच्या मोहात गुंततात. म्हणून हा जो मोह आहे ना, हा जीवनाला अत्यंत धोका निर्माण करतो, असा मोह. आता मद जो आहे, हा मद जोपर्यंत प्रमाणात आहे तोपर्यंत ठीक आहे, पण प्रमाणाच्या बाहेर गेला की त्याचं रूपांतर विकारामध्ये होतं. आणि हा मद पुष्कळ वेळा तो प्रमाणाच्या बाहेरच जातो. जो मद आहे तो पुष्कळ वेळेला प्रमाणाच्या बाहेरच जातो. म्हणून माणसाच्या ठिकाणी काय होतं की मद निर्माण झाला ना की तो उद्धट आणि उन्मत्त होतो, आणि माणूस उद्धट आणि उन्मत्त झाला की त्याचे सगळे शत्रू बनतात. मद जर निर्माण झाला तर मद कसा, तो त्याला कर्तृत्वाचा मद असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे. कर्तृत्वाचा मद असं म्हटलेलं आहे, म्हणजे जे काही झालं ते माझ्यामुळे झालं, मी केलं, मी आहे म्हणून सर्व काही, मी नाही मग काहीच नाही असं त्याला वाटायला लागतं. आता उदाहरण घ्यायचं झालं तर एखादा माणूस आजारी पडलाय, त्याला दुसऱ्याने सांगितलं की अरे तू आजारी आहेस ना, मग नको जाऊस कामावरती, रजा घे एक दिवस. तर हा काय म्हणतो, अरे असं कसं, मी जर ऑफिसला गेलो नाही तर ऑफिस चालणार कसं, साहेबांचा अर्थ माझ्याशिवाय. म्हणजे हा जर उद्या मेला तर काय ऑफिस बंद पडणार आहे का, नाही. पण ह्याने उगाचच असा समज करून घेतलेला असतो की ऑफिस जे आहे ते ह्याच्यामुळे चालतंय. मग त्याच्या ठिकाणी एक अहंकार निर्माण होतो, आणि तो अहंकार निर्माण झाला ना की मग त्याला मग सगळं छोटं वाटायला लागतं. म्हणजे तो ह्याचा अपमान कर, त्याचा अपमान कर, त्याची परिणिती काय होते, तो सगळ्यांना दुखवतो. आणि हा जो मद आहे ना, विकाररूपी मद, तो अत्यंत वाईट असतो. मत्सर माणसाच्या मनामध्ये द्वेष निर्माण करतो. मत्सर जो आहे ना, तो माणसाच्या ठिकाणी द्वेष निर्माण करतो. तो जोपर्यंत प्रमाणात आहे तोपर्यंत तो आपल्याला यश देईल, पण तो प्रमाणाच्या बाहेर गेला तर मग तो आपल्या जीवनाला धोका निर्माण करतो. आता उदाहरण घ्यायचं झालं तर एखादा शेजारी आहे, तो शेजारी, त्या शेजाऱ्याचं खूप चांगलं चाललेलं आहे, हे दुसऱ्या शेजाऱ्याला बघवत नाही, आणि मग ह्याच्या ठिकाणी काय होतं, पहिले मत्सर निर्माण होतो, मग त्या मत्सराचं रूपांतर द्वेषामध्ये होतं. मग द्वेषामध्ये एकदा रूपांतर झालं ना की होतं काय की हा त्याच्याविषयी सगळं वाईट पाहतो, सगळं वाईट चिंतन करतो, त्याचं वाईट व्हावं असं वाटतं त्याला. मग लोकांमध्ये त्याच्याविषयी काहीतरी गोष्टी सांगतो, इतर वाईट गोष्टी सांगतो. माणूस चांगला असतो पण हा उगाचच लोकांमध्ये त्याची मतं फिरवत राहतो. अजून एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आता 2 भाव आहेत, त्या भावांमध्ये एका भावाचं खूप चांगलं चाललेलं आहे, त्याचं एकदम उत्तम चाललेलं आहे असं आपण समजू, आणि दुसरा भाऊ जो आहे त्याचं तसं बरं चाललेलं नाही आहे. मग ह्याला काय होतं, त्याच्याविषयी पहिले मत्सर निर्माण होतो, आणि मत्सराचं रूपांतर द्वेषामध्ये होतं. मग हा त्याच्याविषयी नातेवाईकांमध्ये वाईट साईट गोष्टी सांगतो, ज्या गोष्टी घडलेल्या नाही आहेत त्या तिखट मीठ लावून सांगतो, असं लोकांची मतं त्याच्याविषयी फिरवतो, असं तो करतो. आता असे अनुभव आपल्याला आले असतील. म्हणून हा जो मत्सर आहे ना, हा विकाररूपी मत्सर जो आहे तो सुद्धा जीवनाला अत्यंत वाईट आहे. म्हणून हे जे 6 प्रकार जे आहेत, ह्या जोपर्यंत प्रमाणात आहेत तोपर्यंत त्या प्रेरणा आहेत आणि त्या जीवनाला आवश्यक आहेत. पण जेव्हा त्या प्रमाणाचं प्रमाण ओलांडतात, प्रमाणाच्या बाहेर जातात, तेव्हा त्याचं रूपांतर विकारांमध्ये होतं. आणि हेच 6 प्रकार एका विशिष्ट परिस्थितीमध्ये त्याचं आपण रूपांतर करता येऊ शकतं, ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला करता येऊ शकतो. हा जो काम आहे, क्रोध आहे, लोभ, मोह हे जे आहेत, यांना कोणीही मारू शकत नाही, जाळू शकत नाही, यांना दाबू शकत नाही, यांना कोणीही, म्हणजे आपली जी इच्छा आहे ना ती कोणीही मारू शकत नाही. आपली जी इच्छा आहे ना ती कोणीही मारू शकत नाही. पण कारण ती शक्ती आहे. आपली काम किंवा क्रोध म्हणा, हे कोणीही मारू शकत नाही, जाळू शकत नाही. त्याला जर दाबण्याचा प्रयत्न केला ना तर ते अजून उफाळून वरती येते, आणि जर त्यांना सोडण्याचा प्रयत्न केला तर ते घोरपटीसारखे चिटकून बसते. म्हणून यांना मारणं, दाबणं, सोडणं हे जे प्रयत्न आहे ना, असे प्रयत्न करायचे नाही. कारण अनेक संप्रदायांमध्ये असं सांगितलं जातं की काम वाईट, काम टाकून दिला पाहिजे, काम सोडला पाहिजे, काम हा जीवनाला हानिकारक आहे, तो आपल्याकडून त्याला दाबलं पाहिजे असं सांगितलं जातं. म्हणून हे सगळं जे सांगितलं जातं ना, ह्याच्यामुळे जगामध्ये अनेक अशा अनिष्ट गोष्टी घडतात. पुष्कळ गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण आपण ते आता इथे घेऊया नको. म्हणून यामुळे काम वाईट हे पहिले डोक्यामधून काढून टाकायचं.
आणि हा जो काम आहे ना, याचं आपण रूपांतर करू शकतो, ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो. काम हा मारू शकत नाही, त्याला कोणीही जाळू शकत नाही, कारण ती एक शक्ती आहे. इट कॅन बी ट्रान्सफर बट कॅनॉट बी डिस्ट्रॉय ऑर किल. सायन्सचा सुद्धा सिद्धांत आहे, एनर्जी कॅन बी ट्रान्सफर बट कॅनॉट बी डिस्ट्रॉय. म्हणजे हे कोणीही याला नष्ट करू शकत नाही, पण त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो. मग कामाचं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते कशामध्ये होतं? प्रेमामध्ये होतं. कामाचं ट्रान्सफॉर्मेशन प्रेमामध्ये होतं. केव्हा होतं? जेव्हा काम हा सच्चिदानंद स्वरूपाला स्पर्श करतो, त्यावेळेस त्याचं रूपांतर प्रेमामध्ये होतं. जसं परिसाला लोखंडाचा स्पर्श झाला तर लोखंडाचं सोनं होतं, तसं हा जो काम आहे हा सच्चिदानंद स्वरूपाला स्पर्श करतो, त्यावेळेस त्याचं रूपांतर प्रेमामध्ये होतं. म्हणून म्हटलेलं आहे, एका जनार्दनी प्रेम अति गोड, अनुभव सुरवाड जाणतासी, असं म्हटलेलं आहे. आता क्रोध पण कोणीही सोडू शकत नाही. क्रोधाचं ट्रान्सफॉर्मेशन करता येईल, त्याचं रूपांतर करता येईल. क्रोधाचं रूपांतर शांतीमध्ये होतं. केव्हा होतं? ज्या वेळेस क्रोध हा सच्चिदानंद स्वरूपाला स्पर्श करतो, त्यावेळेस त्याचं रूपांतर जे आहे ते शांतीमध्ये होतं, क्रोधाचं रूपांतर. म्हणून हे जे काम सोडा किंवा क्रोध सोडा असं म्हटल्यानंतर, क्रोध सोडा म्हटल्यानंतर सद्गुरूंनी एक छान गोष्ट सांगितली, ती मला आठवते, ती मी आता सांगते तुम्हाला. एकदा एका गावामध्ये गावकरी असतो आणि तो गावकरी काशीला जाऊन येतो. काशीला जाऊन आल्यानंतर लोक त्याला विचारतात की तुम्ही काय सोडलं काशीला जाऊन? हा म्हणतो मी क्रोध सोडला, असं हा सांगतो. आता तिकडून आल्यानंतर मौज घालणं नावाचा प्रकार आहे ना, तो आपल्या ठिकाणी होता. म्हणजे पंचक्रोशीतल्या लोकांना जेवायला बोलवतो तो, आणि खूप मोठा असा मंडप बांधतो सगळीकडे आणि जेवायला तो बोलवतो. पंचक्रोशीतली माणसं जेवायला येतात आणि हा मस्त आरामात त्या खुर्चीवरती एकदम रुबाबात बसलेला असतो गावकरी, आणि तो गावकरी सगळ्यांकडे बघत असतो जेवताना. सगळी माणसं जेवत असतात. आता गावामध्ये काही खवचट माणसं असतातच, तर त्याही गावामध्ये एक खवचट माणूस होता. तर हा जो खवचट माणूस आहे ना, हा खवचट माणूस तो गावकऱ्याकडे येतो आणि तो गावकऱ्याकडे येतो आणि तो म्हणतो की महाराज, तुम्ही काशीला गेला होतात, मग तुम्ही तिकडे काय सोडलं? तर हा म्हणतो, एकदम रुबाबत म्हणतो हा गावकरी, क्रोध सोडला मी, असं म्हणतो. मग हा काय म्हणतो की हा खवचट माणूस म्हणतो, धन्य धन्य तुम्ही क्रोध सोडला, धन्य तुम्ही, धन्य तुमचे मायबाप, धन्य तुमचं कुळ, धन्य तुमचं गोत्र, असं त्याचं खूप कौतुक करतो. आणि हा परत त्या मंडपाला, जी पंचक्रोशीतली माणसं जेवत असतात, त्याला एक मोठी फेरी मारून परत हा गावकऱ्याकडे येतो. आणि हा गावकऱ्याकडे येतो आणि परत तो तोच प्रश्न विचारतो, महाराज, तुम्ही काशीला गेला होतात, मग तुम्ही तिकडे काय सोडलं? मग हा जो गावकरी आहे त्याला जरा राग आलेला असतो, पण हा काय दाखवत नाही, असा बोलतो क्रोध, असा जरा आवाजामध्ये त्याचा दम दिसतो. पण त्याने क्रोध सोडलाय, मग हा दाखवणार कसा? म्हणून मनातून तो रागवलाय पण दाखवत नाही, असा क्रोध असा जो जरा बोलतो. मग परत हा याची टेप रेकॉर्डर सुरू करतो, धन्य तुम्ही, धन्य तुमचे मायबाप, धन्य तुमचं कुळ, धन्य तुमचं गोत्र, असं वगैरे सगळं म्हणतो. आणि परत त्या मंडपाला एक फेरी मारतो. हा परत त्या गावकऱ्याकडे येतो आणि परत हा त्याला विचारतो, महाराज, तुम्ही काशीला गेला होतात, मग तुम्ही तिकडे काय सोडलं? सिंच्या मनाला 2 वेळा मी तुला सांगितलं की मी क्रोध सोडला, आणि आता तिसऱ्यांदा परत तू मला तोच प्रश्न विचार. आता जर तू प्रश्न विचारायला आला ना, तर मी तुला लात मारून हाकलून दे, असा म्हणतो. तर हा काय म्हणतो, आता प्रश्न विचारण्याचा प्रश्नच कुठे येतो? मला कळलं तुम्ही क्रोध सोडला, आता मी जातो, टाटा, म्हणून हा निघून जातो. सांगायचा मुद्दा काय की क्रोध असा कधी सोडता येतो का? क्रोध सोडता येत नाही, पण त्याचं रूपांतर होतं ते शांतीमध्ये होतं. काम झालं, क्रोध झालं. आता लोभ जेव्हा असतो ना, तेव्हा माणसाला सगळं हवं 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 असं वाटत असतं, सगळं मिळवायचं असतं. पण लोभाला जेव्हा सच्चिदानंद स्वरूपाला स्पर्श करतो, त्यावेळेस त्याचं रूपांतर वैराग्यामध्ये होतं, विरक्तीमध्ये त्याचं रूपांतर होतं. आता वैराग्य म्हणजे काय हे पण जरा समजून घेऊ, कारण वैराग्य म्हटल्यानंतर आपल्याला काय वाटतं? घर सोडा, दार सोडा, संन्यासी व्हा, उद्योगधंदे सोडा, व्यापार सोडा, सगळं सोडा आणि गुहेत जाऊन बस. याला वैरागी म्हणत नाही. सद्गुरू पै माऊलींनी वैराग्य म्हणजे ची काय व्याख्या केलेली आहे की असलं तरी चालेल आणि नसलं तरी चालेल, याला वैराग्य म्हणतात. असलं तरी चालेल आणि नसलं तरी, म्हणजे तिथे कुठल्याही प्रकारचा आग्रह नसतो. एखादी गोष्ट असली तरी चालेल आणि नसली तरी चालेल. आता एखाद्या बाईला साडी घ्यायची असेल, मग ती साडी तिला साधी चालेल, भडजडीत चालेल, कमी किमतीची चालेल, जास्त किमतीची चालेल, कसं असेल तसं.
असलं तरी चालेल आणि नसलं तरी चालेल, म्हणजे तिथे कुठल्याही प्रकारचा आग्रह, जिथे आग्रह असतो ना तिथे माणसाचे ग्रह बदलतात. मग तो सगळ्या माणसाची तसं भांडणच होत राहतं आग्रह असला की. म्हणून हा जो लोभ आहे, या लोभाला जेव्हा सच्चिदानंद स्वरूपाचा स्पर्श होतो त्यावेळेस त्याचं रूपांतर वैराग्यामध्ये होतं. आणि हा खूप मोठा गुण आहे. जसा प्रेम आणि शांती हे 2 सद्गुण आहेत, तसा वैरागी हा सुद्धा एक गुण आहे. लोभ झालं. त्यानंतर मोह. मोह ज्यावेळेस सच्चिदानंद स्वरूपाला स्पर्श करतो त्यावेळेस त्याचं रूपांतर विवेकामध्ये होतं. मोहाचं रूपांतर विवेकामध्ये होतं. मोह झालं. त्यानंतर मद. आता मद जोपर्यंत प्रमाणात आहे तोपर्यंत ती प्रेरणा असते, पण तो प्रमाणाच्या बाहेर गेला की त्याचं रूपांतर विकारामध्ये होतं. पण हा जो मद आहे ना, हा मद माणसाच्या ठिकाणी की पुष्कळ वेळा तो प्रमाण ओलांडतो आणि त्यामुळे काय होतं की त्याचा उद्धटपणा, अहंकार, त्याला तो उन्मत्त होतो. आणि तो उन्मत्त झाला ना की त्याची सगळी माणसं जी आहेत ना ती माणसांशी तो वाईट होतो, म्हणजे शत्रू होतो माणसांशी तो. म्हणून हा मद जेव्हा सच्चिदानंद स्वरूपाला स्पर्श करतो त्यावेळेस त्याचं रूपांतर नम्रतेत होतं. नम्र झाला वृता त्याने कोंडिले अनंता असं म्हटलेलं आहे. मग माणूस जेव्हा नम्र होतो ना तेव्हा सगळी माणसं त्याला वश होतात. आणि माणूस जेव्हा उन्मत्त होतो किंवा त्याचा मद वाढतो त्यावेळेस सगळी माणसं त्याचे शत्रू होतात. म्हणून हा जो मद आहे ना, हा मद जेव्हा रूपांतरित होतं तेव्हा त्याचं रूपांतर नम्रतेमध्ये होतं, हे आपण लक्षात ठेवायचं. व्हावे लहानाहुनी लहान असं म्हटलेलं आहे. ऐरावती रत्न थोर तया अंकुशाचा मार. ऐरावती रत्न थोर आहे पण त्याला अंकुशाचा मार आहे असं म्हटलेलं आहे. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. ऐरावती रत्न थोर तया अंकुशाचा मार असं म्हटलेलं आहे. महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचती तुका जाणं व्हावे लहानाहुनी लहान असं तुकाराम महाराज सांगतात. म्हणजे ही जी नम्रता आहे ना, ही नम्रता माणसाच्या ठिकाणी असली पाहिजे. मोठा असून लहान ही नम्रता असेल ना माणसात, हा खूप मोठा गुण आहे आणि हा माणसाच्या ठिकाणी असला पाहिजे. म्हणून मद जो आहे त्याचं रूपांतर नम्रता. आता मत्सर जोपर्यंत ईर्ष्या रूपाने आहे तोपर्यंत आपल्या जीवनाला तो यश देईल, प्रमाणात आहे तोपर्यंत. पण तो प्रमाणाच्या बाहेर गेला तर त्याचं रूपांतर विकारामध्ये होतं. पण हा जो मत्सर आहे, हा मत्सर जेव्हा याला सच्चिदानंद स्वरूपाचा स्पर्श होतो त्यावेळेस त्याचं रूपांतर आदरामध्ये होतं. मग तो सगळ्यांचा आदर करायला लागतो. हे जे 6 प्रकार आहेत ना, काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर, हे जोपर्यंत प्रेरणा आहेत, म्हणजे प्रमाणात आहेत, प्रेरणा आहेत, तोपर्यंत ते जीवनाला आवश्यक आहेत. एकदा विकार झाले तर ते जीवनाला धोकादायक ठरतात. आणि हे जे आहेत ते जेव्हा सद्गुण रूपामध्ये परिवर्तित होतात त्यावेळेस ते आपल्याला सुख, समृद्ध आणि यशस्वी जीवन जे आहे ते आपल्याला प्राप्त होतं. म्हणून असं सुखी, शांती, समृद्धी, समाधानी, यशस्वी जीवन मिळवण्यासाठी माणसाचा जन्म आहे. पण आज माणूस कसा, एक तो कोळी कसा असतो, त्या कोळ्याप्रमाणे अनेक विषयांमध्ये गुरफटून राहतो आणि त्याला जो आनंद पाहिजे आहे, त्याला जे सुख पाहिजे आहे ते सुख मिळवण्याचा, तो बाहेरून मिळवण्याचा प्रयत्न करतो. ते जे सुख आहे ना ते बाहेरून मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि ते सुख त्याच्याच जवळ आहे याची समज, याची उमज त्याला आलेली नसते. आणि म्हणून सद्गुरू पाहिजेत, गुरु पाहिजेत. आणि असे निष्णात आणि ज्ञानी सद्गुरू ज्यावेळेस साधकाला भेटतात ना त्यावेळेस ते अचूक आणि योग्य ते मार्गदर्शन, ज्ञान आपल्याला जीवनामध्ये घडवून आणतात. आणि असे सद्गुरू जेव्हा भेटतात तेव्हा ते शिष्याला ज्ञानी करून सोडतात. म्हणून ते सद्गुरू जे असतात ते त्याला त्याचं जे स्वरूप आहे ते स्वरूप त्याच्या ठिकाणी कसं नांदतं, तेच घटाघटामध्ये कसं नांदतं, ते त्याचं जे निज स्वरूप आहे ते त्याला दाखवतात. आणि असे सद्गुरू ज्यावेळेस आपल्याला आपल्या पुण्याईने लाभतात त्यावेळेस हा जो साधक आहे याने अशा पद्धतीने ध्यान केलं पाहिजे. शरीर आणि मनाचं खरं ऐक्य म्हणजे योग. आणि तो योग त्याने जीवनामध्ये साधला पाहिजे. आत्मा आणि परमात्म्याचे ऐक्य म्हणजे योग आणि म्हणजेच आनंद. आणि असा आनंद प्राप्त करून घेण्यासाठी मनुष्याला त्याची जी दृष्टी आहे ना ती दृष्टी अनंत कोटी परमेश्वराच्या चरणावरती स्थिर झाली पाहिजे.
आणि अशी दृष्टी स्थिर होण्यासाठी हा जो विषय आहे सच्चिदानंद स्वरूप, हा विषय आपण अनेक भागांमधून ऐकणार आहोत आणि अगदी हा विषय कोऱ्या पाटीने ऐकायचा आहे आणि आपलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानामध्ये भर करायची आहे, त्याच्यावरती आपण अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास करून आपलं जे जीवन आहे ते धन्य करून घ्यायचं आहे. आणि मग काय, आनंदी आनंद. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.